आज मी सरसोची भाजी बनवणार आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक जोडा मी सरसोची भाजी घेतली आहे नीट करून, आणि अर्धी जोडी मेथी, अर्धी जोडी पालक हे नीट करूनच घेतलेला आहे, हे बघा। आणि अर्धी जोडी बत्वा घेतलेला आहे। याला बत्तोई कोणी कोणी म्हणतंय, चिल्याची भाजी म्हणते त्याला। आता साऱ्या भाज्या मी इथं बारीक बारीक कापून घेणार आहे। हे जेव्हा भाजी मक्काच्या भाकरीसोबत खातात तिकडले पंजाबचे लोक, दिल्लीचे लोक, पण माझ्याकडे आता मक्याची आटा नाही, त्याच्यामुळं मी इथं आता मिक्स भाकर बनवणार आहे। हे ज्या भाकरीत पीठ आहे ज्वारीचं, बाजरीचं आणि नाचणीचं, हे मिक्स भाकर बनवणार आहे ह्याच्यासोबत, भाजीसोबत। अशीच भाजी सारी मी आता कापून घेते बारीक बारीक, आणि ह्याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। ह्याच्यात माती हे असते, त्याच्यामुळं जास्त पाणी घेऊन हे धुवायला पाहिजे 2 पाण्यानं। आता हे सारी भाजी कापून झालेली आहे। एका पातेल्यात मी काढून घेते आणि चाळणीत काढून घेते। 2 पाण्यानं धुवून चाळणीत काढायचं, म्हणजे पाणी सारं निघतंय। हे पहा, आपण चाळणीत भाजी काढून घेतलेली आहे आणि कुकरमध्येही टाकलेली आहे। 3 मिरच्या टाकल्यात, 2 लसूण बारीक तुकडे करून टाकले। आता हे 2 मिनिटासाठी झाकण झाकलं की भाजी कमी होते। त्याच्यानंतर ही दुसरी भाजी टाकून घेऊया। ही भाजी दिसायला जास्त दिसते, पण हे शिजल्याच्या नंतर खूप कमी होते, आणि हे कवळी भाजी आहे। इथं बेंगलोरमध्ये जास्त भाजी मिळत नाही आम्हाला। इथं आम्ही इस्रोच्या क्वार्टरमध्ये राहतो, त्याच्यामुळं तर बेंगलोरला जास्त भाज्या, इकडं आम्ही जिथं राहतो तिथं एकतर जवळ मार्केट नाही, लांब जाऊन आणावं लागत, आणि इथं आजूबाजूला कुठं भाजीचं साधनही नाही। त्याच्यामुळं इथं पुऱ्या थंडीत मला 2-3 वेळेसच ही भाजी दिसली आहे सरसोची। आता इथं नमक टाकून घेतले, थोडंसं अद्रक टाकून घेतले, आणि 1 मिरची टाकली। नंतर ढक्कन लावून 1 शिट्टी देऊया, आणि 2-3 मिनिटासाठी कमी गॅसवरही ठेवलं होतं मी। कुकरचं ढक्कन आता काढलेलं आहे। भाजी आपली व्यवस्थितशीर शिजलेली आहे। कवळीच भाजी आहे जास्त, आणि निबर नाही झाली। आता हे साईडला करून मी मातीची कढई ठेवलेली आहे इथं। सरसोच्या तेलात मी बनवणार आहे, त्याच्यामुळं हे बघा, भाजीतलं मी पाणी ओतून काढले, आणि त्याच्यात बेसनचं पीठ टाकत आहे। इथं मक्याचा आटा टाकतात, पण आता माझ्याकडे मक्याचा आटा नाही, म्हणून मी बेसनचं पीठ टाकत आहे। आणि हे पाणी आपण भाजीला वापरणार आहोत। ही भाजी थंड करून तुम्ही मिक्सरमध्ये पिसू शकता, किंवा रवीनंही असं घुसडू शकता, जे ताक बनवतं त्याच्यामुळं। त्याच्यानं घुसलं तरीही चांगली भाजी होते। आता ही भाजी चांगली शिजलेली आहे, चमचनंच मी मिक्स करत आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी। हे पहा, असं 2-3 मिनिटासाठी मी घोटून घेतलेली आहे ही भाजी। घोटायचं झालेलं आहे। आता मी इथं तेल टाकून घेते सरसोचं। बेंगलोरमध्ये थोडंसं मला वाटते भाज्या कमीच आहेत। दिल्लीला आम्ही होतो ना, पुण्याला, दिल्लीला, तेव्हा खूपच भाज्या मिळत होत्या। बेंगलोरमध्ये मुंबईसारखं वातावरण आहे, जास्त भाज्याचे ठेले मिळत नाहीत। ठेले नाही तर नाही, मार्केटला बी जास्त भाजीपाला नसतोय। आता इथं मी अद्रक, लसूण आणि 1 मिरची टाकल्या फोडणीला, 1 चम्मच जिरे टाकले होते, आणि 1 कांदा बारीक चॉप करून टाकलेला आहे। ह्याला जास्त करपू द्यायचं नाही। आता इथं मी ह्याच चमचनं हलवत आहे, त्याच्यामुळं थोडंसं हलक्या हातानं हलवत आहे। मातीच्या भांड्यात कधीही लाकडी चमचच वापरायला पाहिजे, पण ही आता भरला हे चमच भाजीनं, म्हणून मी ह्यानंच हलवत आहे। थोडंसं कलर चेंज झाला की मी इथं टमाटर टाकत आहे। पाणी सुकायला पाहिजे कांद्याचं, जास्त आपणाला कलर चेंज होऊ द्यायचा नाही। टमाटर मोठं 1 टाकले धुवून, आणि अर्धा चम्मच नमक, आणि अद्रक लसूण 1 चम्मच टाकलेला आहे। व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया। गॅस फुलच आहे आता सध्या। 1 मिनिटासाठी ह्याला मिक्स करून घेते, त्याच्यानंतर झाकण झाकून ठेवूया। दिल्लीला आम्ही जिथं राहत होतो, बिजवसनला, खूपच भाज्या राहत होत्या थंडीच्या दिवसात, आणि रोडला बाहेर निघालं की संडे मार्केट तर होतं तिथं, पण रोडला निघालं की थोड्या थोड्या दोरीवर ठेले राहत होती भाज्याची, आणि खूप ताज्या भाज्या मिळत होत्या। आता इथं 2-3 मिनिटासाठी मी झाकण झाकून ठेवले होते।
अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही घेऊ शकता. आणखी इथं मी 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. आता हे पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि तेल सुटायला चालू झालेलं आहे. टमाटरला पाणी सुटते, कांद्याला पाणी सुटते, ते सुकले. आता तेल सुटलाले. 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवले होते. कसं तेल सुटले बघा. आता व्यवस्थितशीर ह्याला मिक्स करून घेत आहे. आता पंजाबला हे सरसूची सागण मक्याची भाकर म्हणतात, पण आता आपल्याकडे आटा नाही त्याच्यामुळं आपण मिक्स भाकर करणार आहोत. भाजी टाकून घेतले. थोडंसं पाणी टाकणार आहे. कमीत कमी 5-7 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी टाकल्याच्या नंतर ह्या मसाल्यात आता हे टोपल्यातलं सारंच पाणी मी टाकत आहे भाजी शिजण्यासाठी. आता हे मिडियम गॅसवर 5-7 मिनिट शिजू देणार आहे भाजी. हे पहा, हे टोपल्यातले पाणी मी टाकून घेत आहे आणि थोडंसं झाकून 7 मिनिटासाठी ही भाजी शिजू देते. आणि इथं आता तडक्याची तयारी करूया. इथं 1 मोठा चम्मच घी टाकलेला आहे. हे पहा, तुम्हाला जर तिखट आवडत असलं तर अर्धा चम्मच इथं मिरची पावडर टाकू शकता, पण मी मिरची पावडर टाकणार नाही इथं. आता थोडीशी अद्रकची लच्चे टाकल्यात आणि ही भाजी शिजवून घेतलेली त्याच्यात हे तडका टाकलाय. आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सरसूची भाजी तयार आहे.